परफेक्टली पुन्हा एकदा सांगतो मी परफेक्टली ब्लॅक बॉडी हा कन्सेप्ट काल एक मी सांगता ना ऍब्सॉर्प्शन रिफ्लेक्शन आणि रेडिएशन ऑफ हीट या पॉइंट मध्ये काल आपण एक्सप्लेन केलं होतं. कुठला पार्ट एक्सप्लेन केला होता बघा या पॉइंट मध्ये A इक्वल टू 1 मीन्स तिथं मी एक्झाम्पल सांगितलं होतं R इक्वल टू 0 आणि T इक्वल टू 0 दॅट लाईक. सो त्या ठिकाणी एक्झाम्पल सांगितलं होतं की A इक्वल टू 1 मीन्स दॅट बॉडी इज इन अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय, परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय, मी काय एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. या ठिकाणी बघा, समजा हे एक वॉल आहे, समजा एक ऑब्जेक्ट आहे किंवा त्या ऑब्जेक्टचं वॉल आहे. आपण काय केलं, इथं जे ऍब्सॉर्प्शन आहे, ऍब्सॉर्प्शन किंवा ऍब्सॉर्प्शन रेडिएशन, ऍब्सॉर्प्शन एनर्जी किंवा रेडिएशन दॅट इज हाय टेम्परेचर असतं, हाय टेम्परेचर. ओके. सो त्याच्यापासून आपल्याला काय होतं, इमिशन केव्हा भेटणार आहे, या ठिकाणी लो म्हणूया. सो लो टेम्परेचर हे दॅट इज कॉल्ड एज इमिटन्स, दॅट इज कॉल्ड एज इमिटन्स असं म्हणूयात आपण. समजा सर हे ऍब्सॉर्प्शन रेडिएशन किंवा जे हाय टेम्परेचर आहे हे कुठून येणार आहे, मला सगळ्या गोष्टी इमॅजिनेशन करायचे आहेत. हिअर विल बी सन इज एन वन ए बिग सोर्स. सूर्य हा एक खूप मोठा सोर्स आहे, ज्या सूर्यापासून आपल्याला लाईट इमिट्स करतात. हे जे रेडिएशन किंवा हे लाईट इमिटेशन आहे हे ह्या बॉडीवर पडतं आणि हे टोटली सुरुवातीला ऍब्सॉर्ब करून घेतं. म्हणजे काय, हे सन आहे, हे सन कम्प्लीट अर्थवर इन्सिडेंट करतं, रेडिएंट एनर्जी इन्सिडेंट करतं, इन्सिडेंट रेडिएंट एनर्जी दॅट इज कॉल्ड एज वी आर सेड द क्यू. ओके. सो हे सगळं ह्या सनवर, हा बोला जस्ट मिनिट. हा चला, तर मी कुठं होतो बघा, एक सन आहे, ह्या सनवर सॉरी अर्थवर, इथं सन आहे, ह्या अर्थवर हे रेडिएशन इन्सिडेंट करणार आहे. हे अर्थ काय करणार आहे, हे टोटली ऍब्सॉर्ब करणार आहे, हे टोटली रेडिएशन्स ऍब्सॉर्ब करणार आहे. म्हणजेच काय, इथं असं इमॅजिनेशन करू, हे ऍब्सॉर्प्शन रेडिएशन असं म्हटलं मी, ऍब्सॉर्प्शन रेडिएशन हे कम्प्लीट ही बॉडी काय झाली, हे ऍब्सॉर्ब केली 100%. इथं पहिल्यांदा काय होतं, लो टेम्परेचर होतं, इथं पहिल्यांदा काय होतं, लो टेम्परेचर होतं. हा, जे लेटेस्ट जॉईन झाले त्यांना मी पुन्हा एकदा 1-2 मिनिटात रिवाइंड करतो. इथं बघा, फेरी ब्लॅक बॉडी आपण हा कन्सेप्ट चालू केलाय. फेरी ब्लॅक बॉडी, त्याच्यामध्ये सॉरी परफेक्टली ब्लॅक बॉडी, त्याच्यातच सब पॉइंट आहे फेरी ब्लॅक बॉडी. सो याच्यातून बघा, आता इथे एक बॉडी आहे, हे बॉडी कन्सिडर केली आपण. हे बॉडी सुरुवातीला लो टेम्परेचर आहे, इथून काय केलं आपण, ऍब्सॉर्प्शन रेडिएशन हे काय केलं, हायलाइट हाय टेम्परेचर हे इन्सिडेंट केलं ह्या बॉडीवर. आणि हाय टेम्परेचर ह्या बॉडीला, ही बॉडी काय करणार आहे, सुरुवातीला ही कम्प्लिटली जी रेडिएशन इन्सिडेंट केलंय आपण, हे ऍब्सॉर्प्शन रेडिएशन किंवा ऍब्सॉर्प्शन एनर्जी म्हणून, हे कम्प्लिटली काय करणार आहे, ही बॉडी ऍब्सॉर्ब करून घेणार आहे. हे कम्प्लिटली काय करणार आहे, ही बॉडी ऍब्सॉर्ब करून घेणार आहे. आणि ही ऍब्सॉर्ब केलेली बॉडी, हे जे ऍब्सॉर्ब केलंय ते कुठेपर्यंत टेम्परेचर ही करणार आहे, आपल्याला इमिट करणार आहे. ते टेम्परेचर इथपर्यंत इमिट करणार आहे जिथपर्यंत हे दोन्ही टेम्परेचर इक्वल होत नाही. सो हे इक्वल झाल्यानंतर हे काय करणार आहे, इमिट करणार आहे. हे इक्वल झाल्यानंतर म्हणजेच काय, ही बॉडी स्वतःचे हाय टेम्परेचर मेंटेन करणार आणि मग ते इमिट करणार. मी सन एक बेस्ट एक्झाम्पल सांगितलं होतं तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी मी बिफोर सांगितलेल्या आहेत. तर आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगत होतो की रूम टेम्परेचर. आता एक रूम आहे, रूम टेम्परेचरला मी काय करतो, एक हॉट कॉफी कप घेतो. इथं हॉट कॉफी कप घेतला आणि एक फ्रीज मधलं कूल वॉटर घेतलं, म्हणजे एकदम थंड पाणी घेतलं. तर तुम्ही सांगायचं इथं काय होत असेल, एक थोड्या वेळानं, याला मी एक थोडा टाइम पिरियड जाऊ देतो, तर हे काय होतं, हे दोन्ही मध्ये काय चेंजेस होतात, मला कोणी सांगू शकतं? तर या ठिकाणी बघा, हे हॉट कॉफी हे काय होतं की हे काही वेळानं हे रूम टेम्परेचर लेवलला येतं, म्हणजे थंड व्हायला येतं, म्हणजे एक पर्टिक्युलर याचं टेम्परेचर मेंटेन होतं. जर आणि इथं काय होणार आहे, इथं थोड्या वेळानं हे जेवढं थंड होतं ते तेवढं थंड नाही राहणार, ते थोडं हॉट होणार.
म्हणजे काय, ते पुन्हा ते कुठं कॉन्स्टंट येणार आहे, रूम टेम्परेचरला येणार आहे. मीन्स काय या सिच्युएशन वरनं एक लक्षात येतंय का, नेचर या प्रत्येक गोष्टीला काय करतं, एक कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणते आता एखाद्या बॉडीला. म्हणजे जर हाय टेम्परेचर असेल तर लो कडे येतं, लो असेल तर हाय कडे. म्हणजे काय, एक कॉन्स्टंट टेम्परेचर मेंटेन करण्याचा प्रयत्न करतं. सो तशाच पद्धतीनं इथं एखादा पर्टिक्युलर कॉन्स्टंट टेम्परेचर मेंटेन करण्याचा प्रयत्न होतो. सो अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की ही बॉडी आता आपल्याला हे काय होतं, हे इक्वॅलिटी मध्ये. मग मी अशा पद्धतीने सांगू का, अजून एक तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगतो की सर तुम्ही म्हटलं आता सन इज अन ब्लॅक बॉडी, हाऊ इट इज अन पॉसिबल. आता इथं बघा, समजा या ठिकाणी एक व्हाईट पेंटेड स्लॉट आहे, एक ऑब्जेक्ट आहे, आणि दुसरा हा ब्लॅक पेंटेड आणि हा व्हाईट पेंटेड. आता मी काय केलं, व्हाईट पेंटेड मध्ये याच्यावर सुद्धा काही रेडिएशन इन्सिडेंट केले, म्हणजे ऍब्सॉर्प्शन याच्यावर इन्सिडेंट केलं. सो मला एक्झॅक्टली लक्षात येईल की ही बॉडी जास्तीत जास्त ऍब्सॉर्प्शन करेल, ही बॉडी लाईट जास्तीत जास्त ऍब्सॉर्प्शन करेल, ही बॉडी व्हाईट पेंटेड हे कमी ऍब्सॉर्प्शन करेल. मला याच्यामध्ये रिफ्लेक्शन दिसतील. मग सर त्या ब्लॅक बॉडीमध्ये रिफ्लेक्शन होत नाहीत का, होतच नाहीत का? हो, होत असतात, आपल्या डोळ्याला दिसत नाहीत. ते ब्लॅक मुळे त्याच्यातले रिफ्लेक्शन्स आपल्याला जाणवत नाहीत किंवा दिसत नाहीत. अशाच पद्धतीनं सनचा आपल्याला हा ब्लॅक पार्ट आपल्याला हा लक्षात येत नाही किंवा दिसत नाहीये. सो लक्षात ठेवा की याच्यामध्ये एक पर्टिक्युलर टेम्परेचर मेंटेन झालं, हे हाय टेम्परेचर म्हणजे एक पर्टिक्युलर लिमिटेशन पर्यंत ही बॉडी काय करते, तिथले हीट रेडिएशन आहे हे पूर्ण कम्प्लिटली एनर्जी ऍब्सॉर्ब करते आणि देन रिफ्लेक्ट करते आणि देन रिफ्लेक्ट बॅक करते. सो त्या रिफ्लेक्ट बॅक मध्ये केव्हा रिफ्लेक्ट करणार आहे, ही बॉडी हाय टेम्परेचर मेंटेन करणार. म्हणजे ही बॉडी हाय टेम्परेचरला गेली, मीन्स काय झालं, ती बॉडी काय झाली, रिफ्लेक्ट केली. ही म्हणजेच काय, रिफ्लेक्शन झालं. मीन्स त्या ठिकाणी असं एकदम सिंपल गोष्ट सांगू का मी, म्हणजेच काय, इथं मी जे सांगितलं, इथं इन्सिडेंट केलं आणि ऍब्सॉर्प्शन. म्हणजे काय, सन इज द वन बिग सोर्स ऑफ द ब्लॅक बॉडी. आता मला सांगा सर, याचं काय वेव्हलेंथची कंडिशन आहे का? नाही. ऑल वेव्हलेंथ आर इन्सिडेंट ऑन इन दिस पर्टिक्युलर बॉडी. प्रत्येक टाइपचं आपण वेव्हलेंथ त्याच्यामध्ये ऍब्सॉर्प्शन मध्ये यूज करू शकतो, इन्सिडेंट करू शकतो. मग ते प्रत्येक टाइपचा इमिट्स होतो का? हो. ऑल टाइप ऑफ वेव्हलेंथ आर ऑल्सो इमिट्स. इथं नो एनी कंडिशन, इथं कुठल्याही प्रकारची कंडिशन नाही. सगळ्या प्रकारचे वेव्हलेंथ हे ऍब्सॉर्प्शन मध्ये येतात. मग सर आम्हाला सांगत आता ऍब्सॉर्प्शन ए इक्वल टू, ऍक्च्युली असं म्हणू का, जे 100% दॅट रेडिएशन 100% ऍब्सॉर्प्शन रेडिएशन और ऍब्सॉर्प्शन एनर्जी टोटली ऍब्सॉर्ब. म्हणजे सिंपल असं म्हणतो की जे इन्सिडेंट रेडिएशन आहे ते 100% काय केली जाते, ऍब्सॉर्ब केली जाते. मीन्स ऑब्झर्प्शन इक्वल टू, मी तुम्हाला सांगितलं होतं QA अपॉन Q. मीन्स काय, ऍब्सॉर्प्शन रेडिएशन डिवाइड बाय टोटल इन्सिडेंट रेडिएशन. That is called as this radiation is 100% absorbed. पण ऍक्च्युअली काय असतं की कुठलीही ब्लॅक बॉडी 100% ऍब्सॉर्ब करत नसते. सो कमीत कमी 97, 98, 99 पर्यंत ती बॉडी ऍब्सॉर्ब करते. सो नेचर मध्ये असे काही एक्झाम्पल्स आहेत की अशा पद्धतीनं ही बॉडी ऍब्सॉर्ब करण्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो की जी अशी एक बॉडी जी 100% हे ऍब्सॉर्प्शन रेडिएशन हे ऍब्सॉर्ब करून घेतं किंवा ऍब्सॉर्प्शन एनर्जी हे ऍब्सॉर्ब करून घेते. मीन्स मी असं म्हणू का, हे जे रेडिएशन आहे हे इन्सिडेंट रेडिएशन हे टोटली 100% ऍब्सॉर्ब करून घेते. यालाच आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हणू. मग याला कुठल्या टाइपची वेव्हलेंथ आपण यूज करतो? ऑल टाइप ऑफ वेव्हलेंथ आर इमिट्स. हियर विल बी इमिट्स. म्हणजे प्रत्येक टाइपचे इथं वेव्हलेंथ आपण काय करतो, इमिट करतो. सो देन मी या ठिकाणी सांगू का, बघा आता
तुम्हाला सो परफेक्टली ब्लॅक बॉडीला मी इथं ऑलरेडी सांगितलं A इक्वल टू QA अपॉन Q दॅट इज कॉल्ड एज 100% ऍब्सॉर्ब. पण ईच अँड एव्हरी बॉडी मी रिपीटेशन करतोय मधून ईच अँड एव्हरी बॉडी नॉट पॉसिबल टू 100% वर्क दॅट इज कॉल्ड एज 97, 98, 99 पर्यंत ते ऍब्सॉर्ब करून घेतं आणि त्याच्यानंतरच्या थोडाफार खाम टेम्परेचर मेंटेन झाला की काय करतो ती बॉडी इमिट्स करते. सो या ठिकाणी आपण लॅम्प ब्लॅक हा कन्सेप्ट इथं मी पॉइंट लिहिलेला आहे. लॅम्प ब्लॅक मी इकडे येतोय. सो त्याच्या आधी लॅम्प ब्लॅक म्हणजे काय आपल्या घरामध्ये खेडेगावातले जर काही जण असतील तर आपल्या घरामध्ये दिवा लावला जातो आणि ज्यांच्या घरी चूल आहे, अजून पण चूल चालते, तर तिथं बघा असं धूर निघालेला असतो, धूर भरपूर. तर तिथं पूर्ण असं काळं झालेलं असतं, काळं. तुम्ही लॅम्प ब्लॅक मध्ये सुद्धा त्या दिव्यामध्ये सुद्धा बघितलं असेल, त्याच्या कडने काळं झालेलं असतं. त्याला म्हणतो आपण काजळी. त्याला मराठीतून काय म्हणतो, काजळी येणं असं म्हणतो. म्हणजे ते काळा पार्ट तिथं तयार झालेला असतं, त्यालाच आपण लॅम्प ब्लॅक असं म्हणता येईल. त्याच्यातला जो काळा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज वन परफेक्टली ब्लॅक बॉडी. ते एक परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. ते काय, ते टोटली रेडिएशन जे आहे ते काय करतात, ते ऍब्सॉर्ब करून घेतात. म्हणजे काय, या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण त्या ठिकाणी कुठला यूज केला. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं लॅम्प ब्लॅकचा किंवा प्लॅटिनम ब्लॅक. हे काय करतं, 97% हे काय करतं, ऍब्सॉर्ब करून घेतं. सो आता या ठिकाणी याच टाइपचं एक एक्झाम्पल मी सांगतो. याला एक पर्टिक्युलर शेप देऊन आपण या टाइपचं एक्झाम्पल पाहूया त्या ठिकाणी. सो त्यालाच आपण फेरी ब्लॅक बॉडी असं म्हणतो. फेरी ब्लॅक बॉडी हा क्वेश्चन, हा परफेक्टली ब्लॅक बॉडी किंवा फेरी ब्लॅक बॉडी आय डोंट नो, पण हा बोर्डाला खूप आवडीचा क्वेश्चन आहे. मी गॅरंटी देतो की खूप आवडीचा क्वेश्चन आहे. हा 3 मार्कासाठी खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. हा 3 मार्कासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या बोर्ड एक्झाम मध्ये हा 3 मार्कासाठी खूप महत्वाचा आहे. पाठीमागच्या एक्झाम मध्ये खूप वेळा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर आता बघा फेरी ब्लॅक बॉडीचं ऍक्च्युअली अरेंजमेंट काय आहे, या ठिकाणी बघा हे जे कंप्लीट आहे हे डबल वॉलड आहे. बघा हे डबल वॉलड आहे. हे जे आहे ते फेरी ब्लॅक बॉडी आहे, एक ब्लॅक बॉडी आहे, ही डबल वॉलड आहे. सो हे डबल वॉलड जे सरफेस आहे ते सिल्वर सरफेस आहे. याला इमॅजिनेशन कुठलं करायचं सांगतो मी. ते थर्मस बॉटल नसते का, थर्मस बॉटल काय काम करतं की आत जर आपण थंड ठेवलं तर ते दिवसभर थंड राहतं आणि गरम असेल तर दिवसभर गरम होतं. म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे पर्टिक्युलर हे जो गॅप दिलेला असतो, तो जो स्पेस दिलेला असतो, हे अशा पद्धतीने ते डबल वॉलड अशा पद्धतीने असतं. हे सरफेस पॉलिश सिल्वर आहे, हे बाहेरचा आउटर सरफेस. आणि हा जो आहे हा कशासाठी वापरायचा आहे, कोनिकल प्रोजेक्शन आहे. जे मी इन्सिडेंट रेडिएशन करणार आहे, जे इन्सिडेंट रेडिएशन जर मी असंच ठेवलं तर ते परफेक्टली 180 डिग्री मध्ये रिफ्लेक्ट होऊ नये, म्हणून मी हे सिच्युएशन मध्ये इथं कोनिकल प्रोजेक्शन ठेवलेलं आहे. सो त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे ते काय आहे, इव्हॅक्युएटेड स्पेस म्हणजे ह्यामध्ये हे गॅप जो आहे तो एक पर्टिक्युलर स्पेस आहे. जो एक गॅप आहे तो एक पर्टिक्युलर स्पेस आहे. आणि जे आतलं सरफेस आहे ते सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. म्हणजे त्या आतलं जे सरफेस आहे हे कम्प्लिटली काय असणार आहे बाळांनो, ब्लॅक बॉडी असणार आहे. हे कम्प्लिटली काय असणार आहे, हे ब्लॅक बॉडी असणार आहे. मीन्स काय, हे परफेक्टली लॅम्प ब्लॅक, म्हणजे ह्या आतलं जे सरफेस आहे हे परफेक्टली लॅम्प ब्लॅक किंवा ब्लॅक बॉडी असणार आहे. आता आपण काय केलं बघा, हे इन्सिडेंट रेडिएशन इन्सिडेंट केलं. याच्यावर इथं काय झाला की इथला जो आहे तो ऍक्च्युअली ठीक आहे, इथली जी ही बॉडी आहे ही कम्प्लीट आतली ब्लॅक बॉडी आहे. मग आपण म्हटलं ना इथं 100% करणार आहे, किंवा मी सांगितलं तुम्हाला 97 to 99% ठीक आहे, आपण ही बॉडी ऍब्सॉर्ब केली. समजूयात इथं आपण रेडिएशन इन्सिडेंट केलं. इन्सिडेंट केल्यानंतर हे काय केलं, इथं 98% आपण इमॅजिनेशन करू की त्याने ऍब्सॉर्ब केला. 2% जे राहिलं ते 2% हे काय केलं, रिफ्लेक्ट केला. 2% रिफ्लेक्ट केला, पण तो याच्या बाहेर जाणार नाही. हे खूप स्मॉल आहे. ह्याला ऍपरेचर म्हणजे काय, हे जो गॅप आहे तो खूप छोटा आहे, खूप स्मॉल आहे. सो त्याच्यामुळे त्याला आपण ऍपरेचर असं म्हटलं. सो तो इथं इन्सिडेंट झाला, पुन्हा त्या 2% चा 98% पुन्हा ऍब्सॉर्ब झाला, पुन्हा तो राहिलेली एनर्जी. अशा पद्धतीनं हे इथल्या इथं हे कम्प्लिटली ऍब्सॉर्प्शन झालं. जर समजा याचं एका पर्टिक्युलर एनर्जी पर्यंत किंवा पर्टिक्युलर रेंज पर्यंत हिट झालं, म्हणजे एक पर्टिक्युलर रेंज पर्यंत याचं जे आउटर मोस्ट आणि इनर मोस्ट जे हिट आहे जर
जर ते इक्वॅलिटी मध्ये आलं तर मग ह्याच्यामधूनच काय होईल, ह्याच्यामधून रेडिएशन इमिट्स होईल, याच्यामधून हे जे रेडिएशन आहे हे इमिट्स होईल. म्हणजे एवढ्याशा स्मॉलच्या अॅपरेचर मधून हे पुन्हा रेडिएशन इमिट्स होईल. मग आपल्याला हे लक्षातच येणार नाही की हातली ब्लॅक बॉडी ही बॉडी काय होती, ब्लॅक होती. म्हणजे ऍज लाईक ए सन, मी सुरुवातीला सांगितलं होतं ऍज लाईक ए सन. सनचं काय असतं, मी पुन्हा एकदा म्हणलं की जर ती हाय टेम्परेचर असल्यामुळं ती बॉडी काय करणार आहे, इमिट्स करणार आहे. ते बॉडी काय करते, इमिट्स करते, काय रेडिएशन इमिट्स करते. सो तशाच पद्धतीनं हे कम्प्लिटली, आता याच्यामध्ये मी हे ह्याचा नंतरचा पार्ट सांगितला, पण सुरुवातीला हे काय करतं, हे कम्प्लिटली म्हणजे 98% इथं 98% इथं प्रत्येक ठिकाणी म्हणजे हे टोटली ऍब्सॉर्ब केलं. ही बॉडी काय केली, जे इन्सिडेंट रेडिएशन केलं होतं ही टोटली काय केली, ऍब्सॉर्ब केली. म्हणून याला आपण काय म्हटलं, फेरी ब्लॅक बॉडी असं म्हटलं. म्हणून याला आपण काय म्हटलं, फेरी ब्लॅक बॉडी असं म्हटलं. जर याचा हाय टेम्परेचर मध्ये जर कन्वर्ट झालं तर थोड्या प्रमाणात हे काय करतं, ट्रान्समिशन करतं. ट्रान्समिशन नाही, रिफ्लेक्शन. सो थोड्या प्रमाणात हे काय करतं, रिफ्लेक्शनला चालू करतं. जसं इथं या ठिकाणी केलं होतं की काही प्रमाणात त्याचा हाय टेम्परेचर मेंटेन झाल्यानंतर इथलं टेम्परेचर आणि इथलं टेम्परेचर मेंटेन झालं की टोटली ऍब्सॉर्ब करून झाल्यानंतर एक पर्टिक्युलर सिच्युएशन नंतर हे काय करतं, इमिटन्स करतं. म्हणजे काय, ते इमिट्स करायला चालू करतं. अशाच पद्धतीने हे नंतर वर्किंग करायला हवे. पण सुरुवातीला याचं काय डोक्यात ठेवायचं आहे की हे फेरी ब्लॅक बॉडी दॅट इज कॉल्ड एज 100% ऍब्सॉर्ब दी रेडिएंट एनर्जी और इन्सिडेंट रेडिएंट एनर्जी. सो त्यालाच आपण थर्मल एनर्जी असं पण म्हणू. आणि हे कंपल्सरी लक्षात ठेवा की हे जे आतलं आहे ते सरफेस कोटेड विथ काय आहे, लॅम्प ब्लॅक. लॅम्प ब्लॅक म्हणजे काजळी येणे किंवा काळा पार्ट आतून आपण स्पेस मध्ये घेतलेला आहे. जसं की आपण दिव्याच्या कडेला जो काळा पार्ट तयार होतो त्याला काजळी असं म्हणतो. सो त्या पद्धतीचा आपण ह्या ठिकाणी यूज केला जातोय. तुम्हाला लक्षात आलंय का बघा, हे समजलंय का, बघा कळतंय का, लिहून घ्या, ते काढून घ्या.